सकाळपासून जे आपण ऐकतोय खूपच म्हणजे बरेचदा दशा आणि दिशा, संशोधनाची दशा आणि दिशा ही सकाळपासून आपण ऐकली आहे. पण मी निराशेला कुरवाळणारी नाहीये. यातून काहीतरी आपण चांगलं काय करू शकतो याचा विचार घेऊनच मी हा पेपर मांडणार आहे. आणि आमच्या विद्यापीठात मला जो विषय दिलेला आहे 1993 ते 2000, खरं इथे मेन्शन केलेलं आहे, पण माझ्या वाटेला 2006 पर्यंत, कारण पुढचे 2007 पासून उद्या वाचले जातील काय प्रबंध झाले ते. आणि एवढ्या कालावधीत केवळ 9 प्रबंध आपल्या विद्यापीठाला, गोवा विद्यापीठाला सादर झालेले आहेत. आणि माझं भाग्य हे आहे की त्यातले 2 माझे गुरु आहेत, त्यांचे थिसिस आहेत याच्यामध्ये. आणि या निमित्ताने मी सरळ जेव्हा मला विनय मडगावकरांनी फोन करून सांगितलं की असा असा विषय आहे, मी ताबडतोब सगळे थिसिस डाउनलोड केले. कारण माझं भाग्य होतं की केवळ 9च होते, पण 9तले मला 8च डाउनलोड करता आले. आणि या निमित्ताने का असेना आपल्या जुन्या लोकांनी काय काम केलंय ते वाचायची मला संधी मिळाली. यातले बरेचसे प्रबंध खरं तर पुस्तक रूपाने आलेले आहेत, अगोदर आपण वाचलेले आहेत, पण प्रत्यक्ष आपल्या सरांचा थिसिस वगैरे वाचण्यात खूप इंटरेस्ट असतो. आम्ही आता कोमरपंत सर समोर आहे, मी जेव्हा रिफ्रेशरला गेले होते एकाच वर्षात, आठवत नाही मला, पुणे आणि मुंबई विद्यापीठात रिफ्रेशर केला तेव्हा आदाशासारखे जाऊन आमच्या सरांचे आधी सगळ्यांचे थिसिस आम्ही वाचले. आणि मला आठवतंय सर, बरोबर आहे का बघा, तुमच्या सुंदर अक्षरातलं पहिलं पान थिसिसचं हँडरिटन होता ना सर तुमचा थिसिस, आणि शेवटचं पान सुद्धा हाती अक्षरातलं शेवटची ओळ सुद्धा पहिल्या ओळीसारखीच शेवटची ओळ सरांची होती. मला वाटतं ही जी चिकाटी लागते ना थिसिस मध्ये, आणखी मला उल्लेख करावासा वाटतो, टिळकांचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो अशासाठी की गीता रहस्य लिहायला 34 वर्ष या माणसाने अभ्यास केला आणि नंतर गीता रहस्य लिहिलेला आहे. का नेहमी झाले आणि आज लगेच येऊन आत्ताच्या काळामध्ये पीएचडी, मला सदरे सरांची आठवण होती. 96 मध्ये मी MA झाल्या सर, खरं तर मी नोकरी करणार म्हणून शिकलेच नव्हते, आणि त्यात करून सर मला भेटले, सदरे सर भेटल्यापासून म्हणजे त्यांनीच मला कॉलेजवर बोलवून घेतलं. आणि मला उलटा माझा धंदा आहे की मी इंटरव्ह्यूसाठी गेलेच नाही कुठे, म्हणजे झेवियरच्या बाबतीत सदरे सरांनीच मला एक दिवशी TYच्या मुली घरी पाठवून बोलवून घेतलं, भर दुपारी मुली शोधत आल्या घर, आणि मग त्या निमित्ताने मी झेवियर कॉलेजमध्ये पोहोचले. मला सांगायचं हे होतं की हे जे कार्य आहे म्हणजे 34 वर्ष अभ्यास आणि 96 साल होतं मला वाटतं, आणि मी सदरे सरांना म्हणत होते नाही त्या दरम्यान मी हे वगैरे वाचलं होतं, होमखाण वगैरे कादंबरी वाचली होती राखा बर्वेची, आणि मला हे खाण उद्योगाने जो आपला निसर्ग उद्ध्वस्त झालाय त्या संदर्भात मला काहीतरी संशोधन करायचंय म्हणून सदरे सरांकडे 1-2-3 खेपा मारल्या. पण माझं दुर्दैव असं की त्यावेळी सरांनाच PhD करायला सुरुवात सरांची, म्हणजे त्या दरम्यान सरच PhD करत होते आणि त्यांच्याकडनं मला म्हणजे करता आली नाही त्यावेळी. मला एवढंच यातनं मांडायचं आहे की जुनी माणसं जी होती, ही जुनी माणसं संशोधनाकडे त्यांची बघायची जी दृष्टी होती, ती दृष्टी आजच्या काळामधल्या विद्यार्थ्यांनी घ्यावी हे सांगण्यासाठी मी ही 2 उदाहरणं सांगितली. 1993 ते 2006 या कालखंडामध्ये गोवा विद्यापीठात सादर झालेले जे प्रबंध आहेत, या प्रबंधांचा विचार मी इथे करते. केवळ 9च प्रबंध आहेत इथे, आणि मला बरं वाटतंय कारण आहेत ते म्हणजे सुटसुटीतपणे मी मांडू शकेन, आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं काम झालेले प्रबंध आहेत. आणि मी एक विद्यार्थी समोर ठेवून हा पेपर केल्यामुळे मी असं मांडणी अशी केलेली आहे या विषयाची की 1993 ते 2006 या कालखंडातील प्रबंधांचे विषयांचं वैविध्य, प्रबंध लेखनाची म्हणजे लेखकाची भूमिका प्रबंध लेखनाची, त्याच्यानंतर प्रबंधाचं स्वरूप आणि एकूणच नव्या दिशेचा विचार, अशा विषयांच्या अंगाने मी हा पेपर इथे आपल्यासमोर
सादर करते. पहिला म्हणजे 93 ते 2006 या कालखंडातील प्रबंधाचे विषय जे मला आढळले त्याच्यामध्ये पहिला जो प्रबंध आला जो मला उपलब्ध झाला नाही. लायब्ररीमध्ये उशीर म्हणजे मलाही पण उशीर झाला त्या ह्याच्यासाठी, कारण जे प्रबंध लेखक आहे, विषय आहे, पहिलाच प्रबंध जो विद्यापीठाला आपला सादर झाला तो आहे एक बोध लीलांबरी, म्हणजे पंढरपूर मधले संत माणकोजी बोधले एक तपशीलवार अभ्यास. आणि प्रबंध लेखक आहेत श्री गोविंद रंगनाथ काळे. ऍक्च्युली हे मला माहिती आहे ती व्यक्ती म्हणून मग मी त्यांना फोन केला. मूळ ते सोलापूरचे आहेत पण कर्मभूमी त्यांची गोमंतक आहे. आणि त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर प्रल्हाद वडेर होते. या थिसिस बद्दल मला एवढंच समजलं की मी म्हणजे मला उपलब्ध नाही झाला तो, मी त्यांच्याकडे कोणाकोणी केली पण ते म्हणाले माझा प्रबंध सोलापूरच्या मध्ये कुणीतरी प्रकाशनासाठी नेला आणि तो माझ्या काही हाताशी आता नाहीये. आणि मला खूप उशिरा म्हणजे काल परवा जेव्हा कळलं तोपर्यंत मी विद्यापीठाच्या ग्रंथालयात पोहोचू शकले नाही, कारण बाकीचे 8 मला हाताशी उपलब्ध झाले होते. दुसरा जो विषय प्रबंध जो सादर केला 1995 मध्ये प्राध्यापक का प्रियोळकर यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा चिकित्सात्मक अभ्यास. सकाळी मनीषा मॅडम ज्या बोललेत त्याच्यामध्ये प्रियोळकरांचं वाङ्मयीन कर्तृत्व आपल्या समोर आलेलं आहे. 1995 साली हा प्रबंध सादर झालेला आहे. आणि प्रबंध लेखक माजी विभाग प्रमुख मराठीचे सुमत तडकोडकर आणि मार्गदर्शक नागपूर विद्यापीठाचे. मगाशी जे आपण कित्येक प्रबंधांची यादी ज्या विद्यापीठांनी उभी केलेली आहे त्या विद्यापीठामध्ये गोमंतकीय सुपुत्र परंतु कर्मभूमी नागपूर असलेले डॉक्टर विभा प्रभुदेसाई मार्गदर्शक होते या प्रबंधाला. तिसरा प्रबंध जो आहे तो माझे सर मराठी कवितेतील आधुनिकता आणि आधुनिकवाद बासी मर्ढेकर, कुशी रेगे, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर यांच्या विशेष संदर्भात हा सदरे सरांचा प्रबंध सप्टेंबर 96 मध्ये गोवा विद्यापीठाला सादर झाला. प्रबंध लेखक केशव महादेव सदरे आणि मार्गदर्शक होते पुन्हा डॉक्टर प्रल्हाद वडेर. त्याच्यानंतर चौथा जो प्रबंध सादर झाला विद्यापीठाला तो एप्रिल 1998 मध्ये पंडित महादेव शास्त्री म्हणजे आमच्याच गावचे पंडित महादेव शास्त्री जोशी यांचे कथाविश्व या शीर्षकाने हा प्रबंध सादर झाला. प्रबंध लेखिका सौ अर्चना पंडित, म्हणजे आतापर्यंत मी जी नावं घेतली त्याच्यामधले आपले वडेर सर आणि अर्चना पंडित या 2 व्यक्ती आपल्या म्हणजे आपल्यात नाहीयेत. याचे मार्गदर्शक होते डॉक्टर केशव सदरे. त्याच्यानंतर मराठी ललित निबंधातील आत्माविष्काराचे स्वरूप आणि पद्धती जुलै 98 मध्ये हा प्रबंध सादर झाला. श्री सचिन कांदोळकर हे प्रबंध लेखक आहेत आणि आपले डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर मार्गदर्शक म्हणून आपल्याला बघायला मिळतात इथे. आणखी एक आगळा वेगळा मगाशी जो धारवाड युनिव्हर्सिटी होती ना, बेहेलेनी वाचली, त्याच्यात झालेला जो प्रबंध आहे त्यालाच जवळचा असा प्रबंध गोवा विद्यापीठामध्ये सुद्धा 98-99 मध्ये झालेला आहे. मेघदूताचे मराठी अवतार एक चिकित्सक अभ्यास 1998-99. आणि मगाशी जो पहिलाच प्रबंध वाचला ते पती गोविंद काळे आणि ह्या पत्नी मेघदूताचं म्हणजे मेघदूताचे मराठी अवतार एक चिकित्सक अभ्यास हा त्यांनी केलेला अभ्यास. त्याच्यामध्ये प्रबंध लेखक गीता काळे आणि मार्गदर्शक पुन्हा आपले डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर आहेत. मगाशी सकाळपासून आपण वेगवेगळं ऐकत होतो. इथे मी मध्येच एक ऐकवते की हा जो अभ्यास मला या निमित्ताने वाचायला मिळाला ना त्याच्यामध्ये एक पुन्हा बघायला मिळालं की काही लोक भाषांतर वगैरे जी करतात त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे सल्लागार देशमुख म्हणून त्यांनी सुद्धा मेघदूताचं भाषांतर केलेलं पटवर्धन ते देशमुख वाचल्यासारखं वाटतं मला. पटवर्धन हा 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 असे संदर्भ आपल्याला वेगळे आगळे म्हणजे केवळ शिक्षकी पेशामधले युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारेच लोक संशोधनामध्ये भाषांतरामध्ये आपल्याला दिसत नाहीयेत. या मेघदूताचे मराठी अवतार एक चिकित्सक अभ्यास या प्रबंधाला कोमरपंत सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे.
त्याच्यानंतर गोमंतकीय 7वा जो प्रबंध आहे तो गोमंतकीय मराठी कादंबरी एक चिकित्सक अभ्यास जुलै 1999 मध्ये हे केलेला आहे, सादर केलेला आहे. अभ्यासक डॉक्टर विद्या प्रभुदेसाई आणि मार्गदर्शक होते डॉक्टर केशव सदरे. त्याच्यानंतर 8वा जो आहे प्रबंध तो लक्ष्मणराव सरदेसाई यांचे कथालेखन एक अभ्यास या विषयावर झाला एप्रिल 2002 मध्ये. आणि आपल्या मराठी विभागामध्ये अगोदरचे अध्यापन करत होते, काही काळ मराठी विभाग प्रमुख होते ते डॉक्टर बाळकृष्ण कानोळकर. हे अभ्यासक तर मार्गदर्शक म्हणून पुन्हा डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आपल्याला इथे बघायला म्हणजे अभ्यासाला मिळतात. सुभाष भेंडे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास 2006 साली हा प्रबंध मराठी विभागात सादर झाला. प्रबंध लेखक श्री अशोक मणगुतकर आणि मार्गदर्शक डॉक्टर वासुदेव सावंत. म्हणजे माझ्या गुरुजनांची परंपरा सगळी मला अभ्यासाला या निमित्ताने मिळाली असं समजू नका. मी शब्दांशब्द वाचून आले आणि विचारेल तो प्रश्नाची उत्तर देईल एवढी मी स्कॉलर नाहीये, हे अगोदरच सांगते. माझ्या पद्धतीने मी हा विषय मांडलेला आहे. विषयांचं वैविध्य जे आहे या वैविध्याचा विचार करत असताना या सर्व प्रबंधांच्या विषयांचा विचार करताना या कालखंडात संत माणकोजी बोधले या संतत्व प्राप्त झालेल्या पंढरपूर मधील संतांचा म्हणजे मला कळलं त्याप्रमाणे वाङ्मयी म्हणजे त्यांचं काव्य आहे त्याच्यावर तो अभ्यास आहे. प्राध्यापक का प्रियोळकर यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा चिकित्सात्मक अभ्यास हे वेगळे विषय अभ्यासाला मिळतात या ठिकाणी. आणि या साहित्य प्रकारां म्हणजे मराठी साहित्य प्रकारांमध्ये कविता या साहित्य प्रकाराच्या अभ्यासाचा विचार इथे बघायला मिळाला. शिवाय मेघदूतावरील भाषांतराचा अभ्यास, त्याच्यानंतर मराठी कवितेतील आधुनिकता आणि आधुनिकवाद या संदर्भात मगाशी जी नावं घेतली बासी वर्डेकर, खुशी रेगे, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर यांच्या विशेष संदर्भात अतिशय महत्त्वाचा अभ्यास या कालखंडाचा बघायला मिळाला. या कालखंडात कथा, कादंबरी, ललित निबंध अशा कथनात्मक साहित्यावर सर्वात जास्त संशोधन झालेलं आढळतं. मला वाटतं सचिन कांदोळकरांच्या याचा उल्लेख केला नाही ना मी, केला ना? ओके. असे 9 प्रबंध इथे आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यामध्ये विषयांचं वैविध्य आपल्याला बघायला मिळतं. प्रबंध लेखकांची भूमिका मी मुद्दाम इथे मांडते कारण विद्यार्थी वर्गाला जरा बरी पडेल ती. का प्रियोळकरांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा चिकित्सात्मक अभ्यास जो आहे या प्रबंधाची भूमिका पाहता प्रियोळकरांचा एकूणच अभ्यासकांनी मांडलेले हे विषय आहे. प्रियोळकरांचा आवडीचा संशोधन प्रांत, उच्च श्रेणीचं संशोधन संपादक म्हणून रघुनाथ पंडित विरचित दमयंती स्वयंवर या 1935 साली प्रकाशित झालेल्या आख्यान काव्यामुळे त्यांचा खरं तर बोलबाला झाला. या काव्यामुळे अत्यंत शास्त्रशुद्ध असं संपादन आणि त्याला आरंभी जोडलेलं रघुनाथ पंडित चरित्र व काव्य विवेचन आणि साधन चिकित्सा व पाठ चिकित्सा हे 2 अभ्यासपूर्ण निबंध यामुळे प्राचीन मराठी काव्याच्या संपादनाचा एक आदर्श मराठी साहित्यिकांच्या अभ्यासकांसमोर सादर झाला. एक श्रेष्ठ साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीचा परिचय काही लेखातून प्रसिद्ध झालेला असला तरी प्राध्यापक प्रियोळकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा एकत्रित परामर्श घेऊन त्याचे चिकित्सात्मक मूल्यमापन झालेलं आढळत नाही. अभ्यास क्षेत्रातली ही उणीव काही प्रमाणात का असेना भरून काढावी या नम्र भावनेने या विषयाची निवड केल्याचं म्हणजे या विषयाच्या अभ्यासाची भूमिका अभ्यासक मांडताना आढळतात. मराठी कवितेतील आधुनिकता आणि आधुनिकवाद बासी मर्डेकर, खुशी रेगे, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर यांच्या विशेष संदर्भात हा जो अभ्यास झाला या विषयाच्या संदर्भात मराठी कवितेतील आधुनिकतेचा सर्वांगीण विचार यापूर्वी मराठी समीक्षेत झाला नाही. कवितेतील नवतेचा, नवीनतेचा तसेच परंपरा आणि नवता असा तात्विक विचार मांडला गेला आहे. नवकवितेच्या संदर्भातही तीमधील नवतेवर विशेष भर देऊनच स्फुट स्वरूपात किंवा एकेका कवीच्या काव्य कर्तृत्वाच्या संदर्भात अशी चर्चा
झालेली असली तरी आधुनिकतेचा आणि नवतेचा संबंध काय असतो यावर स्फुट निरीक्षणे झालेली असली, पुन्हा झालं ते ना, व नवता ही आधुनिकतेचा परिणाम या स्वरूपात पाहिली गेली असली तरी त्यावर व्यापक विवेचन आणि त्याचे विस्तृत विश्लेषण झालेले नाही. तसेच पुरोगामित्व आणि आधुनिकता यांचा एक संबंध तपासण्याच्या दृष्टिकोनातून हा विचार साकल्याने व समग्रपणे होणे आवश्यक वाटले आणि म्हणूनच अभ्यासक असलेले आपले सदरे सर यांनी या भूमिकेतून हा प्रबंध सादर केलेला दिसतो. पंडित महादेव शास्त्री जोशींच्या कथाविश्वाचा जो अभ्यास झाला, या विषयाचा अभ्यास करण्यापाठीमागे पंडित महादेव शास्त्री जोशींचे एक प्रादेशिक गोमंतकीय कथाकार तसेच मध्यमवर्गीय कौटुंबिक कथाकार म्हणून असलेले मराठी साहित्यातील स्थान शोधण्याचा या प्रबंधातून प्रयत्न केल्याचे अभ्यासक म्हणतात. पाचवा जो प्रबंध आहे की मराठी ललित निबंधातील आत्माविष्काराचे स्वरूप आणि पद्धती, या प्रबंधाच्या भूमिकेचा विचार करता 1930 ते 90 या कालखंडात लिहिल्या गेलेल्या मराठी ललित निबंधातील आत्माविष्काराचा शोध घेणे हा प्रस्तुत निबंध लेखनाचा हेतू आढळतो. गीता काळेंनी जो मेघदूताचे मराठी अवतार एक चिकित्सक अभ्यास या प्रबंधाचा विचार करताना लेखिकेने उपलब्ध झालेल्या 21 पद्य अनुवादांचा आस्वाद घेत असताना त्यांच्यातील शब्दरचना, आशय, भाव, रसपरिपोष, आकृतिबंध, वृत्त, अलंकार या विविध दृष्टिकोनातून त्यांचा तौलनिक अभ्यास करावा अशी भूमिका आढळते. सर्व अनुवादांचे रसग्रहण समग्रपणे करून त्यांचे व अनुवादकर्त्यांच्या व्यक्तिमत्वाचे भाषांतर भूमिकेचे सम्यक चित्र तयार व्हावे या उद्देशाने या अभ्यासाची भूमिका आढळते. सर्व अनुवादांचे रसग्रहण समग्रपणे करून त्यांचे व अनुवादकर्त्यांच्या व्यक्तिमत्वाचे भाषांतर भूमिकेचे सम्यक चित्र तयार व्हावे या उद्देशाने हा अभ्यास केलेला आहे. गोमंतकीय मराठी कादंबरी एक चिकित्सक अभ्यास, यामध्ये हा अभ्यास करताना प्रादेशिक संप्रेषण व्यवस्था आणि प्रादेशिक कलाकृती यांच्याविषयी एक गोष्ट करणे अभ्यासक विद्या प्रभुदेसाई यांना आवश्यक वाटले होते. ते म्हणजे प्रादेशिकतेचे संदर्भ कलाकृतीला नेमक्या कोणत्या अर्थाने वेगळी करतात, त्याचा शोध घेणे कथन प्रधान अशा कादंबरीच्या चिकित्सेतून हे शक्य होईल असे वाटल्याने हा विषय निवडल्याचे अभ्यासक सांगतात. लक्ष्मणराव सरदेसाई यांचे कथालेखन या प्रबंधामधून या प्रबंधाची भूमिका पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की लक्ष्मणरावांनी आपल्या कथालेखनाने मराठी वाङ्मयात मोलाची भर घातलेली आहे. मराठी कथेतील प्रादेशिक कथेचे ते एक शिल्पकार होत. त्याचप्रमाणे मराठी ग्रामीण कथालेखनही त्यांनी केलेले आहे. मराठी कथेत नव्या प्रवृत्ती आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला, परंतु परंपरागत समीक्षा व्यवहाराकडून त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली दिसून येत नाही. त्यांच्या कथा वाङ्मयाचा सखोल शोध घेऊन चिकित्सक अभ्यासाच्या सहाय्याने यथार्थ मूल्यमापनाद्वारे त्यांच्या कथेचे पुनर्मूल्यांकन करणे तसेच नव्या संशोधकांना त्यांच्या कथा वाङ्मयाच्या संशोधनाला अधिक प्रोत्साहित करणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट असं आपल्याला बघायला मिळतं. सुभाष भेंडे यांच्या कादंबरी, शेवटचा हा प्रबंध या कालखंडातला सुभाष भेंडे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास. सुभाष भेंडे यांची वृत्ती विनोदी वगैरे इथे उल्लेख आहे आणि त्यांनी अतिशय गंभीर वृत्तीने कादंबरी लेखन केलेलं आपल्याला दिसतं. मराठी वाङ्मयात त्यांचे कादंबरी लेखन महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते भेंडेंच्या कादंबऱ्यांचा एकत्रित सखोल अभ्यास आजवर झालेला नाही. ती उणीव भरून काढावी म्हणून या विषयाची निवड केल्याचे डॉक्टर अशोक मणगुतकर इथे म्हणतात. भेंडे यांच्या कादंबऱ्यातून चित्रित झालेल्या समकालीन जीवन चित्रणाचा अभ्यास करून त्यामागील लेखकाचा मूल्य दृष्टिकोन अभ्यासणे, भेंडे यांच्या कादंबऱ्यांचे वाङ्मयीन विशेष अभ्यासणे आणि भेंडे यांच्या कादंबऱ्यातील वेगळेपणाचा अभ्यास करणे अशी उद्दिष्ट समोर ठेवून हा अभ्यास झालेला आपल्याला दिसतो. आहे ना वेळ मला? मी पुढचा जो विषय घेतलेला आहे तो प्रबंधामधील विषयांचं स्वरूप जे आहे ते मी थोडक्यात इथे मांडलेलं आहे. प्रियोळकरांवर जो म्हणजे प्राध्यापक अ.का. प्रियोळकर यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा चिकित्सात्मक अभ्यास 1995 मध्ये जो झाला, या प्रबंधाद्वारे प्राध्यापक अ.का. प्रियोळकर यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाची जडणघडण, अ.का. प्रियोळकर यांच्या संपादन कार्याची
संपादन कार्याची वैशिष्ट्ये, प्रियोळकरांच्या प्रमाण भाषा मराठी आणि तिच्या बोली व व्याकरण विषयक कामगिरीचा परामर्श, प्रियोळकरांनी केलेले चरित्र लेखन, त्यांचे ललित लेखन या सर्व म्हणजे ललित लेखनाचा परामर्श, त्यांचे ग्रंथ आणि ग्रंथालय याविषयीचे विचार अशा उपविषयांच्या आधारे अभ्यासकांनी हा अभ्यास केलेला आपल्याला आढळतो. मराठी कवितेतील आधुनिकता आणि आधुनिकवाद हा विषय बघत असताना बासी मर्ढेकर, पुशी रेघे, मला वाटतं तिसऱ्यांदा वाचली आहे मी नावं, बासी मर्ढेकर, पुशी रेघे, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर, माणसंच मोठी आहेत ना ती, यांच्या विशेष संदर्भात या विषयाचा अभ्यास करताना सर्वात प्रथम संकल्पना निश्चिती मराठीतील आधुनिकतेची पार्श्वभूमी इथे मांडलेली दिसून येते. आधुनिकता आणि आधुनिकवादाची तात्विक चिकित्सा करून पुढच्या भागात मर्ढेकरांची कविता, पुशी रेघे यांची कविता, विंदा करंदीकरांची कविता, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता, अरुण कोल्हटकरांची कविता अशा प्रकारे या विषयाचा अभ्यास केला आहे. इथे वामांगीसारखी कविता सुद्धा छान अभ्यासकांनी घेतलेली आहे. म्हणजे स्त्रीवादी अंगाने कोणी पुढे अभ्यास जर करणार असेल ना तर सगळे सरांचा जरा कवितेवरचा जो तो प्रबंध मुद्दाम वाचावा असा आहे. त्याच्यानंतर महादेव शास्त्री जोशी यांचं कथाविश्व जे आहे हा विषय मांडताना कथाकार पंडित महादेव शास्त्री जोशींची जडणघडण, महादेव शास्त्रीच्या कथेतील प्रादेशिकता, मी आणि एक भाग्यवान आहे अशासाठी की पंडित महादेव शास्त्री जोशी माझ्या घरी आलेले आहेत आणि महादेव शास्त्रींच्या कथेतील व्यक्तिचित्रण, कथानिवेदन, कथारचना, कथेचा आकृतिबंध, जुन्या व नव्या कथेचा समन्वय, मराठी कथा साहित्यात महादेव शास्त्रींचे स्थान या विषयांच्या अनुषंगाने हा अभ्यास पूर्ण झालेला आढळतो. त्याच्यानंतर मराठी ललित निबंधातील आत्माविष्काराचं स्वरूप आणि पद्धती हा जो प्रबंध सादर केलेला आहे त्याच्यामध्ये या प्रबंधामध्ये 1930 ते 1990 या कालखंडातील मराठी ललित निबंधातील आत्माविष्कार फडके, खांडेकर, काणेकर आणि इतर समकालीन लेखकांच्या ललित निबंधातील आत्माविष्कार, स्त्रियांच्या ललित निबंधातील आत्माविष्काराचे स्वरूप, कवी कवयित्रींच्या ललित निबंधातील आत्माविष्काराची विविध रूपे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या आणि अन्य प्रमुख ललित निबंधकारांच्या ललित निबंधातील आत्माविष्कार अशा उपविषयांच्या आधारे हा अभ्यास झालेला आहे. मेघदूताचे मराठी अवतार एक चिकित्सक अभ्यास या प्रबंधात कालिदास व त्याचे वाङ्मय, मेघदूताचा चिकित्सक अभ्यास, मेघदूत एक समर्थखंड काव्य, मेघदूताचे उपलब्ध मराठी अवतार, मेघदूताच्या मराठी उपलब्ध अवताराचे वर्गीकरण. तर अवतार असाच शब्द आहे ना तो आहे माझ्याकडे, म्हणजे नंतर बघेन मी जरा. मेघदूताच्या मराठी उपलब्ध अवताराचे वर्गीकरण, उपलब्ध नाही शब्द असाच सापडतोय मला, मी तसाच वापरलाय. हा, उपलब्ध मराठी अवतारांचे तुलनात्मक विवेचन अशा उपविषयामधून हा अभ्यास केलेला आढळतो. तौलनिक साहित्याभ्यासाच्या दृष्टीने ठरणारे हे काम बघता येते. पुढचा जो आहे गोमंतकीय मराठी कादंबरी एक चिकित्सक अभ्यास, याच्यामध्ये या विषयाच्या अभ्यासामध्ये कादंबरी साहित्य प्रकाराची निर्मिती आणि विस्तार, गोमंतकातील मराठी कादंबरी वाङ्मयाचा संक्षिप्त इतिहास, मराठी म्हणजे गोमंतकीय मराठी कादंबरीतील प्रादेशिकता, समाज प्रवृत्ती आणि गोमंतकीय समाज, गोमंतकीय कादंबऱ्यातील प्रदेश विशिष्ट पात्रे, गोमंतकीय कादंबऱ्यामधील वातावरण, भाषा आणि गोमंतकीय कादंबरी काही निरीक्षणे अशा उपविषयातून हा साकार झालेला प्रबंध आहे. त्याच्यानंतर लक्ष्मणराव सरदेसाई यांचे कथालेखन एक अभ्यास, या प्रबंधामध्ये लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथालेखनाचं स्वरूप, लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथेतून प्रगट होणारे अनुभव विश्व, लक्ष्मणराव सरदेसाईंच्या कथा साहित्यातील विविध जाणीवांचे स्वरूप, त्यांच्या कथामधील व्यक्तिचित्रण, या म्हणजे लक्ष्मणराव सरदेसाईंच्या कथांचं वाङ्मयीन मूल्यमापन अशा पद्धतीने हा अभ्यास झालेला दिसतो. आणि शेवटचा प्रबंध जो आहे हा सुभाष बेंडे यांच्या कादंबऱ्याचा चिकित्सक अभ्यास, याच्यामधून कादंबरीचं स्वरूप, 60 पूर्व व 60 मराठी कादंबरी,
प्रादेशिक जीवन दर्शन घडवणाऱ्या कादंबऱ्या, प्रादेशिक जीवन दर्शन घडवणाऱ्या कादंबऱ्या, तसंच नागरी महानगरीय जीवन दर्शन घडवणाऱ्या कादंबऱ्या, सुभाष बेंडे यांच्या कादंबऱ्यातील कथनशैली, भाषा, त्यांच्या कादंबऱ्यांचं वेगळेपण, अशा उपविषयांच्या आधारे हे म्हणजे हा प्रबंध सादर झालेला दिसतो. एकूणच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कॉलेज सांभाळून आणि हे मिळालेले दिवस सांभाळून मी शब्दांशब्द प्रबंध वाचायला पोचलेले नाहीये. मला वाटतं ते तसा पेपर चांगला सादर करायला 6 महिन्याची तरी मुदत पाहिजे. मला जे जाणवलं ते मी इथे मांडलंय की प्राध्यापक का प्रियोळकरांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा चिकित्सात्मक अभ्यास जो 1995 मध्ये झाला या प्रबंधाच्या द्वारे, या प्रबंधाच्या आधारे भावी अभ्यासकांना का प्रियोळकर यांच्या संपादन कार्याची वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासता येतात. पोर्तुगीज पूर्व काळात गोमंतकातून निर्माण होणाऱ्या वाङ्मयाच्या भाषेचा अभ्यास जर करायचा झाला तर यातून मांडलेले बरेच संदर्भ आपल्याला अभ्यासाला दिशा देणारे आहेत. तसंच मेघदूतचा जो अभ्यास इथे आहे तिथे आपल्याला एवढा मेघदूत हे का प्रिय झालं, लोकप्रिय, याची कारणं वगैरे आपल्याला इथे सापडतात. आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांनी मेघदूतचा केलेला अभ्यास पाहता या काव्याचं मोठेपण आपल्या लक्षात येतं आणि याचा प्रबंध अभ्यासिकेने घेतलेला शोध जो आहे हा भावी अभ्यासकांना दिशा देणारा नक्कीच ठरेल असा आहे. एकूणच म्हणजे मी जो कालखंड अभ्यासला 1993 ते 2006 या कालखंडात सादर झालेले 4 प्रबंध केवळ गोमंतकीय साहित्यापुरते मर्यादित न राहता त्या पलीकडे संशोधनाच्या पातळीवर जाताना आढळतात. मराठी साहित्य विश्वाला गोमंतकीय साहित्य विश्वाची या निमित्त सविस्तर ओळख करून देणारे असे यातील 5 प्रबंध म्हणता येतील. या प्रबंधाद्वारे गोमंतकीय कथा कादंबरीचं मूल्यांकन या निमित्ताने झालेलं आपल्याला बघता येतं. यातील बरेचसे प्रबंध ग्रंथ स्वरूपात उपलब्ध असून अभ्यासकांच्या हातात पोहोचलेले आहेत. प्रत्यक्ष प्रबंधांचा अभ्यास ज्याला करायचा आहे त्यांच्यासाठी गोवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे प्रबंध उपलब्ध आहेत. अभ्यासकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. अजूनही काय राहिलं या कालखंडात, मी पुढचं बोलत नाही आहे, मी 1993 ते 2006 या काळापुरतच बोलतेय. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीला धरून प्रबंध दिसत नाहीये. नाटकासारखा विषय अभ्यासलेला दिसत नाहीये. विशेषतः गोमंतकीय माणूस नाट्यवेडा आहे. आजही वेड्यासारखं प्रेम करतो नाटकावर इथला माणूस. नाटकावर प्रबंध नाहीये या कालखंडामध्ये. वैचारिक लेखनावर हे नाहीये, प्रबंध नाहीये. विज्ञान साहित्यावरही दिसत नाहीये. तौलनिक अभ्यास या अंगाने सुद्धा विशेष काम दिसत नाहीये. प्राचीन साहित्याचा अभ्यासही म्हणावा तेवढा या कालखंडात दिसत, मोजकेच आहेत ना थिसिस, त्यामुळे मला जी जाणवली ती म्हणजे कमतरता मी इथे मांडतेय. आधुनिक मराठी साहित्याचा अजूनही अभ्यास करायला भरपूर वाव मुलांना आहे. मगाशी ऐकलेलेच मुद्दे आहेत काही यातले, तुम्ही पुन्हा रिपीट होत आहेत. फील्ड वर्क जे आहे तशा प्रकारचं काम संशोधनाच्या इथे झालेलं, म्हणजे प्रबंध लेखनासाठी अशा प्रकारचं संशोधन झालेलं नाहीये. हे सगळं पुढच्या पिढीला करता येईल असे विषय आहेत. पण दुसरं अंगही आपल्याला बघावं लागेल की प्रबंध लेखनासाठी न केलेलं लेखन तेवढ्याच ताकदीने गोव्यामध्ये उभं आहे. त्याच्यामध्ये मगाशी मला वाटतं परेश प्रभूंचं नाव घेतलेलं आहे. परेश प्रभूंनी गोपू हेगडे देसाई, ज्यांना गोमंतकाचे आगरकर म्हटलं जातं, त्यांच्यावर जे 2 खंड तयार झालेले आहेत मराठी अकादमीच्या सहकार्याने, ते पुढच्या पिढीला खूप मार्गदर्शक असे आहेत. खरं तर ते PhD साठी लिहिलेले नाहीयेत, ते अभ्यासक खूप छान अभ्यास करून लिहिलेले आहेत. अलीकडे सुद्धा बरेच त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. दुसरं म्हणजे पौर्णिमा केरकर हे नाव मला मुद्दाम घ्यावं लागतं इथे. प्रबंध सादर करावा म्हणून नाहीये, पण वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून
गोमंतकीय संस्कृती म्हणून जो ती धडपडते. आणि माझं पुन्हा नशीब इथे चांगलं की मी जेव्हा जॉईन झाले ती पहिल्या बॅचची माझी विद्यार्थिनी. त्याच्यानंतर आणखी एक नाव म्हणजे विश्राम गुप्ते. आता तुम्ही ठरवायचं आहे, पण हे म्हणजे आपल्या शेजारी राहतात, पण म्हणजे म्हापशामध्येच राहतात आणि त्यांचं जे काम आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आणखी एक सर पुण्यात आहेत म्हणून नाही म्हणत, पण आजही सर आम्हाला लाजवतील तेवढ्या जोमाने काम करत असतात. त्यांचं वेगवेगळ्या लेखकांचं म्हणजे लेखक असतील, कवी असतील, कवयित्री असतील, त्यांच्यावरचं अभ्यासपूर्ण जे लेखन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होतं, त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया की आजच्या वयातही असं अशा प्रकारचं लेखन करतात आणि आमच्यासारख्या शिकवणाऱ्यांना, आमच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शक असतं. हे सगळे विद्यापीठा म्हणजे सर आधी विद्यापीठात होते, परंतु आता निवृत्तीनंतरही त्या जोमाने ते काम करतायत. म्हणजे प्रबंधासाठी न केलेलं लेखन म्हणून गोव्यामध्ये सकस लेखन सुरू आहे. आणखी एक उल्लेख करावा लागेल, आत्ताच डॉक्टर अनुजा जोशी खरं तर डॉक्टर आहेत आयुर्वेदिक आणि त्या पण आमच्या वाळपईतच आहेत. मुद्दा असा आहे की त्यांनी सुद्धा मध्यंतरी रामायणच्या पुस्तकाचं जे संपादन केलेलं आहे ते म्हणजे ही कामं जी आहेत ही खूप मोलाची कामं आहेत. त्यांची नावं इथे या सेमिनारमध्ये घेतलीच पाहिजेत. अजूनही कुणी जर असं अभ्यासक असेल, आता परवा विधानसभेमध्ये एका मुलीचं नाव तिच्या पुस्तक डोक्यावर घेतलं गेलं. नाव सांगू शकाल का कोणी? शुभदाचारी करेक्ट. मादईचं जे आंदोलन चाललेलं आहे त्याच्यावर एक सुंदर पुस्तक त्या मुलींनी तयार केलेलं आहे, अभ्यासपूर्ण आहे. आणि ते सरकार बाकी बाबतीत कुठेही पोहोचू दे, पण ते पुस्तकाचं कौतुक सरकारने खूप केलेलं आहे. म्हणजे विद्यापीठ सोडून नारायण सुर्वेंच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं विद्यापीठ वेगळंच आहे आणि आपलं हे विद्यापीठ, मराठी विभाग, तालिगाव, प्लॅटो वगैरे हे सगळं वेगळं आहे. म्हणजे संशोधन वेगवेगळ्या पातळीवर जे चालू आहे याच्यामध्ये माणसं धडपडतायत आणि चांगलं काम करताना आपल्याला दिसतंय. मगाशी शिंदे सरांनी बिरबलाची गोष्ट सांगितली. मी चाणक्याची एक छोटीशी गोष्ट सांगणार आणि माझ्या निबंधाचं समारोप करते. एकदा म्हणजे चाणक्य ऑफिशियल काम करत घरी स्वतःच्या बसला होता आणि पूर्वीच्या काळात चिनी प्रवासी यायचे ना अभ्यासाला. आपल्या लोकांनी अभ्यास सगळे नंतर केले. चिनी प्रवासी बघत होता, तो आला होता चाणक्याला म्हणे भेटायला. आता खरं खोटं मला माहित नाही, मी कुठेतरी वाचलेली गोष्ट. तर सगळं कामकाज आटोपलं, दिवा चालू होता, त्या काळचे दिवे ना. आणि तो माणूस म्हणजे कामकाज आटोपल्यानंतर सगळी आपली काय ती त्या काळची पुस्तक साधन सामुग्री, लॅपटॉप त्या काळचा काय असेल तो बंद केला चाणक्यानी आणि जो चालू दिवा होता तो फुंकला आणि दुसरा दिवा पेटवला आणि त्याला म्हणाले की आता बोला. तर त्या प्रवाशाने, आता तो चिनी होता की काय मला आठवावं लागेल ना, खूप जुनी काळातली गोष्ट वाचली. तर तो म्हणाला की तुम्ही असं काय केलं, दिवा चालू असताना फुंकलात कशाला? तर त्यांनी दिलेलं उत्तर सगळ्यांनी घ्यावं आणि आमची दशा झालेली जी आहे तिला उज्ज्वल दिशा द्यावी अशी अपेक्षा मी करते. त्यांनी उत्तर काय दिलं असेल कोणी सांगू शकेल? जो प्रवासी होता त्यांनी म्हटलं की मी दिवा चालू होता फुंकलात कशाला, आता दुसरा दिवा कशाला लावला? कोणी सांगू शकेल का? तर त्याला बक्षीस द्यावं लागेल. विद्यार्थी असतील तर देऊया बक्षीस. उत्तर काय होतं मी सांगते, कारण सगळ्यांनाच उशीर होतो ना. सांगू उत्तर काय सांगितलं? सांगणार कोणी? दिव्या. उत्तर असं होतं, मगासपासून मी जे काम करत होतो ना ते माझं ऑफिशियल वर्क होतं आणि आता माझा वेळ संपलेला आहे, माझं घरगुती कामकाजाची वेळ सुरू झाली, त्यामुळे मी दिवा जो लावला त्याला मी जे तेल खर्च करणार ते माझ्या पदरचं मी खर्च करणार. हा संदेश जेव्हा आपण चाणक्याचा घेऊ त्यावेळी आपल्या सगळ्या झालेल्या या विद्यापीठीय संशोधनाच्या दशेचं चांगल्या दिशेत आपल्या परिवर्तन
घडवूया असा संदेश घेऊन तुम्ही या सेमिनार मधून जा अशी मी अपेक्षा करते. विद्यापीठाच्या या अशा सुंदर विषयाच्या उपक्रमाला म्हणजे ही सुरुवात आहे असं आपण समजूया. खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा एकदा आयोजकांचे. अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रमच आहे हा. चर्चासत्र आयोजित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.